नमस्कार. एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये मोठी बातमी. आशा सेविकांना आरोग्य सेवेसाठी मिळणार ई स्कूटर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ई स्कूटरचे वाटप. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका. ही महत्त्वाची माहिती आणि आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका. आशा सेविकांसाठी आली आनंदाची बातमी. आता आशा सेविकांना दैनंदिन आरोग्य सर्वेक्षण करण्याकरिता ई स्कूटरचे वाटप करण्यात येणार आहे. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांवर असलेला कामाचा ताण कमी होणार असल्याचे बोलले जात आहे. सरकारकडून आशा सेविकांना आता ई स्कूटरचे वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. आशा सेविकांना दैनंदिन आरोग्य सर्वेक्षण, गरोदर मातेच्या प्रसूती काळात त्यांच्यासोबत आरोग्य केंद्रात जाण्याकरिता तसेच इतर आवश्यक त्या आरोग्य सेवेसाठी आशा सेविकांना माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ई स्कूटरचे वाटपही करण्यात आले आहे. पुणे येथे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज आणि ओमा फाउंडेशन यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे देण्यात आलेल्या 10 ई स्कूटरचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आशा सेविकांना प्रातिनिधिक स्वरूपात ई स्कूटरचे वाटप करण्यात आलेले आहे. या स्कूटरचा उपयोग आता त्यांना दैनंदिन आरोग्य सर्वेक्षण, गरोदर मातेच्या प्रसूतीच्या काळात त्यांच्यासोबत आरोग्य केंद्रात जाण्याकरिता आणि इतर आरोग्याच्या सेवेसाठी आशा सेविकांना ई स्कूटरचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे आता तालुक्यातील आरोग्य सेवा आणि बळकट होण्यास अधिक मदत होणार आहे. यामुळे आता आशा सेविकांना पुन्हा आनंदाचे दिवस आले असेच म्हणावे लागणार आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार.